श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेसाठी खास प्रसादाचा शिरा बनवला जातो. रव्यापासून बनवलेला हा शिरा भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात दिवसभर ठेवला तरी मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट राहणारा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे सांगणार आहे. शिरा बनवताना रवा, पाणी, दूध, साखर आणि तुपाचे योग्य प्रमाण काय असावे, तसेच शिरा मऊ आणि परफेक्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. सत्यनारायण पूजा, श्रावणातील पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी हा प्रसादाचा शिरा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला अगदी मऊ लुसलुशीत शिरा हवा असेल तर बारीक रव्याचा वापर करायचा आहे, कारण मोठा रवा वापरला तर शिरा थोडासा कोरडा होतो. आता 1 वाटी रव्यासाठी बरोबर 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे. 1 वाटी साखर, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. इथे मी काजू घेतलेले आहेत, त्याचबरोबर बेदाणे आणि बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत. 1 वाटी रव्याच्या प्रमाणानुसार इथे मी एक छोटं केळ घेतलेलं आहे. प्रसादाचा शिरा बनवत असताना शक्यतो 1.25 वाटी किंवा 1.25 किलो असं प्रमाण घेतात. 1.25 किलो रवा घेतला तर 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर असं प्रमाण घ्यायचं आहे. आता 1 वाटी रव्यासाठी बरोबर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं मी प्रमाण घेणार आहे. याऐवजी तुम्ही 2 वाट्या दूध किंवा 2 वाट्या पाणी असं देखील वापरू शकता. जर 1.25 किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा बनवणार असाल तर बरोबर 1.25 लिटर दूध आणि 1.25 लिटर पाणी असं वापरायचं आहे. याऐवजी तुम्ही 2.5 लिटर दूध किंवा 2.5 लिटर पाणी असं देखील वापरू शकता. आता या दुधामध्ये मी 5-6 केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. आता हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. इथे दूध गरम होत आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट्स आणि रवा तुपावरती छान भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत. तुपामध्ये बेदाणा भाजायचा नाही. बेदाणे घेत असताना सुरुवातीला स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आहेत, कारण बेदाण्याला भरपूर प्रमाणात औषध आणि धूळ लागलेली असते. काजू आणि बदाम जास्त वेळ तुपावरती परतायचं नाही, हलकेसेच तळून घ्यायचे आहेत आणि लगेचच एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आता कढईमध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे, त्याच तुपामध्ये राहिलेलं बाकीचं सर्व तूप घालायचं आहे. आता तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा आहे. रवा भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. जर गॅस मोठा ठेवला तर रवा करपण्याची शक्यता असते आणि रव्याचा कलर देखील पूर्णपणे चेंज होतो. इथे रव्याचा कलर आपल्याला जास्त चेंज करून घ्यायचा नाही, अगदी थोडासाच पिवळसर दिसला पाहिजे. 3 ते 4 मिनिट मी रवा मंद गॅसवरती परतून घेतलेला आहे. आता यामध्ये केळ ॲड करायचं आहे. केळ घालत असताना केळाच्या अगदी बारीक स्लाईस करून घालायचे आहेत, म्हणजे छान एकजीव होतं. थोडंसं चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि या रव्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता या स्टेजला जर तुम्ही केळ घातलं तर यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं आणि केळ काळं देखील पडत नाही. जर तुम्ही शिरा बनवल्यानंतर शेवटी केळ घातलं तर ते काळं पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या स्टेजलाच केळ घालायचं आहे. केळ घातल्यानंतर 4 ते 5 मिनिट मी पुन्हा मंद गॅसवरती रवा छान भाजून घेतलेला आहे. आता रव्याचा छान वास येत आहे आणि रवा देखील छान फुललेला आहे. या स्टेजला यामध्ये उकळलेलं दूध घालायचं आहे. दूध उकळलेलं आहे त्यामुळे अगदी हळूवारपणेच थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच रवा या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. 1 मिनिटातच संपूर्ण दूध रवा शोषून घेतो. तुम्ही इथे पाहू शकता अगदी सर्व दूध शोषून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट वाफ द्यायची. लक्षात ठेवा, सर्व प्रोसिजर आपण मंद गॅसवरतीच करत आहोत. आता 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता याला छान अशी वाफ बसलेली आहे आणि थोडा शिरा मोकळा देखील झालेला आहे. शिरा थोडासा हलवून घ्यायचा आहे. आता या स्टेजला यामध्ये साखर घालायची. जेव्हा रव्यामध्ये दूध घातलं त्यावेळी जर तुम्ही साखर घातली तर शिरा अगदी चिकट होण्याची शक्यता असते.
त्यामुळे दूध घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटाची वाफ देऊन नंतरच मग यामध्ये साखर घालायची आहे. आता यामध्ये घातलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. 1 ते 2 मिनिट शिरा हलवून घेतल्यानंतर साखर लगेचच विरघळते. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी लगेचच साखर विरघळलेली आहे आणि शिरा थोडासा पातळ दिसत आहे. आता या स्टेजला पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे. 3 ते 4 तुळशीची पाने घालायची आहेत आणि मगाशी तळून घेतलेले काजू, बदाम आणि बेदाणे देखील घालायचे आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा फक्त 2 मिनिटाचीच याला वाफ द्यायची आहे. आता 2 मिनिट छान याला वाफ दिलेली आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता, बाजूने असं याला तूप सुटलेलं आहे, तसेच वरती देखील तूप तरंगत आहे. म्हणजे हा शिरा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला थोडासा हलवून दाखवते. अगदी छान मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि मोकळा देखील झालेला आहे आणि याचा सुगंध म्हणाल तर अगदी अप्रतिम येत आहे. तसेच शिऱ्याचा कलर देखील अगदी छान आलेला आहे. अगदी हलकासा पिवळसर असा कलर आलेला आहे. तुम्ही या पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवून 1 दिवस ठेवला तरी अगदी मऊ लुसलुशीत आहे असा राहतो. तुम्हाला इथे मी थोडा शिरा बोटावरती घेऊन दाखवते. प्रेस केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आणि थोडासा प्रेस केला की लगेचच विरघळतो. आता शिरा सर्व करूया. इथे आपण प्रसादाचा शिरा बनवलेला आहे, त्यामुळे याच्यावरती तुळशीचं पान हे आलंच, त्याशिवाय नैवेद्य आपला पूर्ण होत नाही. आणि तुम्ही इथे पाहू शकता, तुळशीचं पान ठेवल्यानंतर किती छान शिरा दिसत आहे. मी सांगितलेल्या प्रमाणानुसार आणि पद्धतीनुसार जर तुम्ही प्रसादाचा शिरा बनवला तर अगदी परफेक्ट तयार होईल आणि मला खात्री आहे या श्रावणात तुम्ही प्रसादासाठी नक्की याच पद्धतीने शिरा बनवाल. तुम्हाला नैवेद्यासाठी बनवलेला प्रसादाचा शिरा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.